सकाळचे 11:30 वाजलेत. जाऊन तुम्ही चप्पल ठेवू शकता आणि हेल्मेट वगैरे ठेवू शकता. हे बघा असे कुपन्स पण भेटतात. फाउंटेन्स कारंजा पण आहे तिकडे. हे बघा हा आहे एंट्रन्स. तर नमस्कार मंडळी, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण व्हिजिट करणार आहोत इस्कॉन टेम्पल, जो खारघरमध्ये प्रस्तुत आहे. आणि आपण आता ॲक्च्युली इथं पार्किंग नाही, सो रोडलाच लावल्या आहेत गाड्या. फ्रायडे आहे त्याच्यामुळे टेन्शन नाही, पण सॅटर्डे संडे तुम्ही पार्किंगला इथं ठेवू नका, बिकॉज पोलिसांचा इश्यू होईल. चला तर आपण जाऊया आणि इस्कॉन टेम्पलला पूर्ण व्हिजिट करूया. सो फायनली मित्रांनो, हा एंट्रन्स तुम्ही पाहू शकता. श्री राधा मदन मोहनजी मंदिर, एक नंबर. तर हा एंट्रन्स आहे मस्तपैकी. इकडे पाहू शकता तुम्ही. बघा लेफ्ट साईडला हे चित्र आहेत आणि राईट साईडला डिफरंट चित्र आहेत. म्हातारीचं काही इथं पण आहेत. हे बघा इथं पण वृंदावन दाखवलं आहे मस्त. बस तर फायनल मित्रांनो, आपण एंट्री केलेली आहे आणि हा समोर तुम्हाला दिसतोय मंदिर मस्त असं आहे. सकाळचे 11:30 वाजलेत आणि इकडं तुम्हाला प्रसादालय आहे आणि या साईडला तुम्हाला फुटवेअर ठेवण्यासाठी जागा आहे. तरी इथं जाऊन तुम्ही चप्पल ठेवू शकता आणि हेल्मेट वगैरे ठेवू शकता. या साईडला पिशवी वगैरे ठेवायला जागा आहे, म्हणजे पिशवी चप्पल्स ठेवू शकता, नाहीतर मग अदरवाईज डायरेक्टली तुम्ही इथं पण ठेवू शकता. तर मित्रांनो, हे बघा असे कुपन्स पण भेटतात. तुम्हाला कुपन्स भेटतील. एक कुपन इथं लागेल आणि एक कुपन तुमच्या पिशवीला लागेल. सो हेल्मेट वगैरे ठेवण्याची मस्त अशी सोय आहे. आणि या साईडला तुम्ही पाहू शकता पूर्ण चप्पल्स ठेवण्यासाठी ही जागा आहे. आणि इथून तुम्हाला राईट साईडला प्रसादालय आहे, अन्नदान महादान जे प्रसादालय आहे, प्लस पुस्तकं वगैरे तुम्हाला इथं भेटू शकतात. सो आता स्ट्रेट फॉरवर्ड आपण जाऊया मंदिरामध्ये. हा बघा मंदिराचा एंट्रन्स, काय मंदिर वाटतं. आणि इकडं हातपाय धुवायची जागा आहे, तर इथे येऊन तुम्ही हातपाय धुवू शकता. प्लस त्या साईडला तुम्हाला प्रसादालय आहे. हा बघा आणि नक्स चाललेला आहे. हा बघा पायऱ्या चढायला. मित्रांनो, फाउंटेन्स कारंजा पण आहे तिकडे. हे बघा लेफ्ट साईडला आहे, प्लस तुम्हाला राईट साईडला पण पाहायला मिळतात. ह्या बघा. आणि ह्या बघा पाणी बघा कसं मस्त असं वाटते. थोडं ऊन आहे आणि ह्या साईडला पण कुंड आहे, तुम्ही पाहू शकता. तिथं पण कारंजा आहेत, पण चालू नाही केलं सध्या, क्लिनिंग चालू आहे तिकडं. आणि चला आता वर एंट्री करूया आपण. हे बघा एक नंबर वाटतं, काय मंदिर वाटतं. ह्या साईडला पण फाउंटेन आहेत, राईट साईडला पण तुम्हाला फाउंटेन बघायला मिळतात, पाहू शकता तुम्ही. तर फायनली मित्रांनो आपण पोहोचलो आहोत. हा बघा हा आहे एंट्रन्स आणि मंदिराचा एंट्रन्स आहे. भरपूर फ्रायडे असून सुद्धा गर्दी आहे. आणि या साईडला व्यंकटेश विष्णू अवतार आहे, पाहू शकता तुम्ही.
तर मित्रांनो हे बघा हत्ती, मार्बल हत्ती आहेत, एक नंबर वाटतोय. या साईडला पण 2 आहेत. टोटल 6 हत्ती एंट्रन्सला लेफ्ट साईडला आणि राईट साईडला पण आहेत. आणि हा बघा स्ट्रक्चर एक नंबर आहे. आणि फ्रायडे असून सुद्धा क्राऊड बघा किती आहे, फुल ऑन क्राऊड आहे. तो गेट नंबर 1 आहे, तिथून आपण एंट्रन्स केलं. मित्रांनो जसा एंट्रन्स करतो तिथून लेफ्ट साईडला आपल्याला यायचं आहे, जो की एंट्रन्स आहे. इकडं काहीतरी आहेत, 4 रूम्स दाखवल्यात. आणि हा बघा इकडं तिकडं नुसता फिरतोय. आणि हा आहे मेन एंट्रन्स, पाहू शकता तुम्ही.
हरे कृष्ण नाव बघा 7 ते 8 लँग्वेजमध्ये लिहिलेलं आहे. कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा
असे स्ट्रक्चर पाहायला मिळतील. एक नंबर आहे द बर्थ ऑफ लॉर्ड कृष्णा. तसंच इथं वासुदेव इकडे तुम्हाला भरपूर आहेत. हे बघा या साईडला पण आहेत आणि इथूनच राऊंड घेऊन तुम्ही तिकडं त्या साईडला जाल. आणि हे ओपन ॲक्च्युली सध्या बंद आहे. सकाळी 6 ते 8 ओपन असतो. सो तेव्हा तुम्हाला हे बघता येईल. मस्त आहे. चला तर मित्रांनो आता एक्झिट करूया. इथं पण सेम 4-5 दिसतात टोटल आणि इकडूनच आता एक्झिट करणार आहोत. राईट साईडने लेफ्ट साईडने आपण एंट्री केली. तर मित्रांनो फायनली आपलं दर्शन आरती वगैरे सर्व काही झालेलं आहे आणि एक नंबर वाटला. सो तुम्हाला आरती वगैरे घ्यायची असेल तर 12ला भोग लागतो. त्याच्यानंतर 12:30ला आरती स्टार्ट होते. प्लस जर आतमध्ये एंट्रन्सवाले ते छायाचित्र वगैरे तुम्हाला पाहायचं असेल ते सकाळी 6 ते 8 या दरम्यानच ओपन असतं. त्याच्यानंतर ओपन नसतो. सो आरती वगैरे झाली, मस्तपैकी दर्शन झालं आहे आणि 1 वाजता आता मंदिर बंद होईल. म्हणजे सकाळी 4:30ला ओपन होतं आहे ते दुपारी
1पर्यंत बंद होतो, पुन्हा संध्याकाळी 4:30ला ओपन होतो आणि 9पर्यंत बंद होतो. सो चला जाऊया आता, एक्झिटला आलो आता. तर मित्रांनो इकडं प्रसादालय आहे आणि तुम्हाला जर हरे कृष्णा ग्रंथ वगैरे हवे असतील तर भरपूर काही ग्रंथ आहेत इथं, भगवद्गीता वगैरे आहेत हे बघा. आणि इकडं संपलं आहे बहुतेक, इकडं प्रसाद तुम्हाला भेटेल. आत्ता संपलेलं आहे बिकॉज वेल संपलेली आहे त्याच्यामुळं. डिफरंट भगवद्गीता आहेत, म्हणजे डिफरंट लँग्वेजमध्ये छोट्या मोठ्या सर्व काही पाहायला मिळतील तुम्हाला हे बघा. तर मित्रांनो हा ब्लॉग मी इथंच एंड करतो आहे. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. टिल देन टेक केअर, बाय बाय. आणि मस्त असा अनुभव आहे, तुम्ही एकदा तरी व्हिजिट करा या खारघरच्या इस्कॉनला. इस्कॉनचे सर्वच मंदिर तुम्हाला पाहण्यासारखे आहेत. मी ऑलरेडी एक तिरुपतीचा टाकलेला आहे, सो हा दुसरा असणार आहे. याच्या अगोदर पण गिरगाव वगैरे केले आहेत, मस्त वाटतं. तसंच हा पण नवी मुंबईमधला खारघरमधला आहे, सो नक्की व्हिजिट करा या प्लेसला. चला आता एंड करतो हा ब्लॉग, पुढे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला बाय बाय. हरे कृष्णा, हरे हरे.